सगळ्या तरुणांना एकत्रित करून प्रस्थापितांच्या राजकीय घड्या उद्ध्वस्त करण्यासाठी विस्थापितांच्या घरातली पोरं बाहेर काढायची आणि त्यांना राजकारणात सक्रिय करायचं आणि चळवळीची मोठ घट्ट बांधायची, हा माझा मानस आहे. म्हणजे एका महिलेने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून मला निवडणुकीला पैसे दिले. मी सांगितलं की मला नको आहे तुमचं मंगळसूत्राचे पैसे. त्यांनी शपथ घातली की आमची शपथ आहे, तुम्हाला पैसे घ्यावे लागतील. नवरा बायकोने ती घरापर्यंत कॅमेरे लावून, माझ्या घरावर कॅमेरे लावले, घराच्या समोर बँक टाकली खासदारांनी. मग ते कॅमेरे आमच्या घरावर, आमच्या घरी कोण येतं कोण जातं, आमच्या ऑफिसच्या बाजूला कॅमेरे दुसऱ्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून आमच्या ऑफिसला कोण येतं, इथपर्यंत रेकी करण्याचं काम त्यांनी केलं. युत्या आघाड्यांच्या खेळात सगळं नुकसान होतं कार्यकर्त्यांचं. काय होतं की एकदा यांच्यासोबत युती, एकदा त्यांच्यासोबत युती, मग इकडं युती, मग इकडं आघाडी. पण त्यात काय होतं, जे कार्यकर्ते स्वतंत्रपणाने निवडणुकीची तयारी करतात त्यांना ती सीट शेअरिंग नाही झाली, सीट नाही मिळाली, तर तो कार्यकर्ता आयुष्यातून उठू शकतो. नाही, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मला तुम्ही लढताय, माझा तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं आमचे तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही सोबतच आहे. एवढा एक आमचा फोन झाला, मग त्याच्यानंतर काय आमचं बोलणं झालं नाही. माझा कॉन्फिडन्स असंच असतो, मी थेट बोलणार आहे, मी भिडणारा माणूस आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि डरना आपली डायरी में नाही आहे, मी घाबरतच नाही. म्हणून तर मी प्रस्थापितांच्या विरोधात टक्कर घेतो. माझ्यासोबत बुलढाणा लोकसभेमध्ये ट्विस्ट आणणारे, रंगत आणणारे आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी झटणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत. त्यांनी लोकसभेला मोठी टक्कर दिलेली अशी चर्चा आहे आणि अनेक सर्वेमध्ये त्यांचं नाव पुढे येत आहे. तेच रविकांत तुपकर माझ्यासोबत आहेत. कशी गेली निवडणूक? आयुष्यातील पहिली ही मोठी निवडणूक तुमची होती, कसा अनुभव? नाही, मला आनंद मिळाला. म्हणजे मला खूप चांगले अनुभव या निवडणुकीमध्ये आले. ॲक्च्युली लोकांनीच मला उभं केलं होतं आणि लोकांनीच मला वर्गणी दिली, लोकांनीच माझ्यासाठी निवडणूक ताब्यात घेतली आणि खूप छान अनुभव राहिला. म्हणजे खूप चांगले अनुभव आले की लोक किती प्रेम करतात आणि सामान्य माणसांसाठी जर तुम्ही काही केलं तर ही माणसं त्याची जाणीव ठेवतात आणि फाटक्या घरातली माणसं किती जीव ओवाळून टाकून प्रेम करतात याचं अनुभूती मला आली, अनुभव आला. आणि मला आता ओझं झालंय लोकांच्या प्रेमाचं की लोकांचे उपकार मी कसे फेडू. म्हणजे एका महिलेने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून मला निवडणुकीला पैसे दिले. मी सांगितलं की मला नको आहे तुमचं मंगळसूत्राचे पैसे. त्यांनी शपथ घातली की आमची शपथ आहे, तुम्हाला पैसे घ्यावे लागतील. नवरा बायकोने म्हणजे काय काय सांगू. लोकांनी कोणी माझ्यासाठी व्रत केले, कोणी पायदळ वाऱ्या केल्या, कोणी पदयात्रा केल्या, कोणी नवस केले आणि खिशातले पैसे खर्च करून या निवडणुकीत आपणच उभे आहोत अशी भावना लोकांच्या मनामध्ये होती. आणि खूप थ्रिलिंग आणि खूप छान अनुभव राहिला निवडणुकीचा की पैसा नसताना, नेता कोणी सोबत नसताना, पक्ष सोबत नसताना, कुठलेही पाठबळ नसताना, जिल्ह्यातले सगळे पुढारी विरोधात असताना सर्वसामान्य लोकांनी म्हणजे महिलांनी, तरुणांनी ही निवडणूक हाती घेऊन या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जातीवर जाऊ दिली नाही, धर्मावर जाऊ दिली नाही, पक्षावर जाऊ दिली नाही, मंदिरावर जाऊ दिली नाही. ही निवडणूक प्रश्नांच्या भोवती केंद्रित ठेवण्याचं काम लोकांनी केलं. जी काही निवडणूक मी लढलो या निवडणुकीचं सगळं श्रेय सामान्य जनतेला आहे. असं तुम्ही सामान्य माणसाचा आणि एकंदरीतच अनुभव सांगितला, मात्र तुमच्या पुढे जे विरोधक होते ते मुरलेली राजकारणी होते, त्यांचा कसा अनुभव होता? नाही, त्यांनी तर खूपच विरोध केला ना. म्हणजे त्यांना खूप वर्षापूर्वी लक्षात आलं होतं की लोकसभेचा हा कॅन्डिडेट होऊ शकतो पुढचा. कारण 19ला मी तयारी केली होती आणि मला 2019ला संधी मिळाली नाही. राजू शेट्टी साहेबांनी तयारी करायला सांगितलं आणि ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीची युती केली, ती जागा मिळाली नाही, मला थांबावं लागलं. 14ला पण त्यांनी मला तयारी करायला लावली, ऐनवेळी जागा दिली नाही, तेव्हाही थांबायला लावलं पक्षाने. आणि त्यामुळं यांच्या लक्षात आलं होतं की हा थांबणार नाही, आता हा लढणारच आहे. त्यामुळे मला अटक करून जेलमध्ये टाकणे, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, तुरुंगात टाकणे, खोट्या केसेस करणे, मानसिक सगळ्या बाजूनी त्रास देणे, म्हणजे अगदी घरापर्यंत कॅमेरे लावून, माझ्या घरावर कॅमेरे लावले, घराच्या समोर बँक टाकली खासदाराने. मग ते कॅमेरे आमच्या घरावर, आमच्या घरी कोण येतं कोण जातं, आमच्या ऑफिसच्या बाजूला कॅमेरे दुसऱ्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून आमच्या ऑफिसला कोण येतं, इथपर्यंत रेकी करण्याचं काम त्यांनी केलं. प्रचंड त्रास दिला, पण आम्ही या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडलो आणि या त्रासाबिसाला आम्ही घाबरणार नाही. जेलमध्ये जरी टाकलं तरी जेलमधून लढू असं आमचं ठरलं होतं. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, न्यायव्यवस्थेने मला न्याय दिला. आणि इतका त्रास देऊन सुद्धा रविकांत तुपकर छातीठोकपणे उभा राहतो
कसं काय राहतो हा प्रश्न अजूनही राजकारण्यांच्या मनामध्ये आहे. तर ही सर्वसामान्य माणसाची ताकद आमच्या सोबत आहे म्हणून हे शक्य आहे. आता खिशाला बिल्ला लावलेला आहे बघा शेतकरी संघटनेचा. आहेच ना. मग तुम्ही संघटनेत आहेत? मग आहेच ना. स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचीच आहे ना. कारण ही संघटना वाढवण्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलंय. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं, घरदार उद्ध्वस्त केलं. आम्ही कधी कुटुंबाला वेळ दिला नाही. लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो, जेलमध्ये गेलो. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलंय, रक्त सांडलंय, अनेक लोक शहीद झाले, त्याच्यातनंही संघटना उभी राहिली. त्यामुळे या संघटनेवर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचा सारखा अधिकार आहे. पण तुमचे नेते राजू शेट्टी काय प्रचारात दिसले नाही, फिरकले नाहीत का बरं? असं विसंगत कन्फ्युज आहेत लोक, काय बिनसलंय का तुमच्यात? नाही, ते त्यांनाच विचारलं पाहिजे का प्रचारात नव्हते. त्यांनी त्यांचं ऐकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. ऐकत नाही म्हणजे मी काय केलं? थांबायला सांगितलं, थांबत नाही. तुम्ही लढवायची तयारी त्यांचंच ऐकलं म्हणून तर इतकी ही वेळ आली ना आमच्यावर. 2014ला त्यांनी मला विधानसभेची तयारी करायला सांगितलं होतं. मी तयारी केली चिखलीतनं. पहिले लोकसभेची करायला सांगितलं, मग विधानसभेची तयारी करायला सांगितलं. भाजपसोबत युती झाली, ती जागा सुटली नाही. त्या जागेच्या बदल्यात मला महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. त्यांनी मला फोन केला रात्री 3:30ला की तू बंडखोरी करू नको, तुला आम्ही महामंडळाचा अध्यक्ष करू. राजू शेट्टीने मला सांगितलं की तुम्ही बंडखोरी करू नका, पक्षासोबत आपल्याला राहायचंय, आपल्या संघटनेच्या धोरणाने जाय. थांबलो. मिळालेला लाल दिवार तितक्याच ताकदीनं राजीनामा दिला. एसटीने गावाकडे आलो, बसने आलो राजू शेट्टींच्या एका शब्दावर. पण त्यांचा शब्द पाळत आलो ना. 19ला त्यांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितलं. पहिले म्हणले म्हाड्यातनं करा, म्हाड्यातनं फिरलो 6 महिने. मग म्हणले बुलढाण्यातनं करा, मग बुलढाण्यातनं केली. मग काँग्रेस राष्ट्रवादीशी त्यांनी युती केली. त्या युतीत ती जागा काही त्यांनी मला सोडून दिली नाही. मग त्यांनी म्हटलं की आता तुम्ही बंडखोरी करू नका, थांबा, पक्ष म्हणतो म्हणून. थांबलो. त्यांनी जसं जसं म्हटलं तसं तसं मी करत गेलो. पण आता मात्र जनता थांबायला तयार नव्हती. जनतेने सांगितलं की त्यांना कोणासोबत युती आघाडी करायची करू द्या, पण तुम्ही मात्र यावेळेस थांबू नका, कारण आम्ही तुमच्या सोबत आहे. जनतेच्या रेट्यामुळे मी निवडणूक लढलो. राजू शेट्टी असं का वागतात? तुम्हाला तयारी करायला सांगतात सातत्याने, ऐनवेळी तुम्हाला वेगळ्याच सूचना करतात. काय होतं राजू शेट्टी साहेबांना? त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत. तुम्ही त्यांना, तुम्ही जवळचे आहेत त्यांच्या, तुम्हाला फार त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते असं का वागतात हल्ली? नाही, या युत्या आघाड्यांच्या खेळात सगळं नुकसान होतं हो कार्यकर्त्यांचं. काय होतं की एकदा यांच्यासोबत युती, एकदा त्यांच्यासोबत युती, मग इकडं युती, मग इकडं आघाडी. पण त्यात काय होतं, जे कार्यकर्ते स्वतंत्रपणाने निवडणुकीची तयारी करतात त्यांना ती सीट शेअरिंग नाही झाली, सीट नाही मिळाली, तर तो कार्यकर्ता आयुष्यातून उठू शकतो. लोकांचा विश्वास राहत नाही. आता होतंय काय, लोकांना वाटायचं की रविकांत तुपकर तयारी करतो आणि लढत का नाही, हा प्रश्न लोकांना पडायचा. म्हणजे काही दुसरी तर गडबड नाही, मॅनेज तर होत नाही. पण लोकांना आम्हाला हे सांगताय, म्हणजे आम्ही सांगून थकलो की बाबा आमच्या पक्षाची युती झाली, आम्हाला जागा मिळाली नाही. आणि सातत्यानं कार्यकर्ता प्रस्थापितांच्या विरोधात लढताना त्या कार्यकर्त्याला जर तुम्ही एखादा कार्यक्रम नाही दिला तर तो कार्यकर्ता थकून जातो, डिप्रेस होतो. एक तर गाव पातळीवर सगळे नेते विरोधात, जिल्हा पातळीवर नेते विरोधात, आपला कार्यकर्ता फाटका असतो सहकारी, त्याला हे सगळं करायचं असतं, त्याला लोक नावं ठेवत असतात. आणि अशा परिस्थितीत तो आपल्या सोबत राहतो. त्यामुळे त्यालाही वाटतं की आपला माणूस निवडून आला पाहिजे, कुठेतरी सभागृहात गेला पाहिजे. हा आशावाद प्रत्येकाला असतो. नाही, शेतकरी आणि एकंदरीत सामान्य माणसाला ना, शेतकरी संघटना असेल किंवा तुम्ही जे लढता त्याच्यासाठी सहानुभूती आहे. मात्र राजकारणी मंडळी ना फूस लावतात तुमच्यातल्याच काही नेते मंडळींना, कार्यकर्त्याला, आणि त्यामुळे ही संघटना आहे ना कमकुत व्हायला लागली. आधी सदाभाऊ खोत गेले, त्याच्यानंतर आता तुम्हाला अपक्ष लढावं लागलंय. नेमकं काय होतंय? हे राजकारणी मंडळीमुळे तुमची संघटना बिखरते किंवा वेगळं काय होतंय? नाही, असं नाहीये. बघा, प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हे वेगळं वेगळं असतं. त्यांच्या एवढं तर देश पातळीवर कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केलं नाही. देशातल्या शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम त्यांनी केलं. काळ रूपानं कोणीतरी एक नवीन माणूस तयार होतच असतो, लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाचा एक राजकारणात एक दौर असतो 10, 20, 25 वर्षाचा. त्याच्यानंतर एक कुणीतरी नवीन माणूस पुढे येतो. म्हणजे ती जी स्पेस आहे तो भरून काढायला कुणी ना कुणी येतच असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे असं म्हणता येणार नाही, कदाचित त्याच्यापेक्षा अजून काही मोठी चळवळ उभी राहणार असेल, काळाच्या उदरात काही दडलेलं असेल, असंही म्हणता येईल. राजू शेट्टी कुणी फूस लावतं, कुणी इकडे घेऊन जातं, तिकडे घेऊन जातं. माझ्यावर तर किती आरोप केले की हा भाजपमध्ये जाणार आहे, काँग्रेसमध्ये जाणार आहे, राष्ट्रवादीत जाणार आहे, शिवसेनेत जाणार. मी कुठे गेलो 22 वर्षात? आम्ही स्वतंत्रच राहिलो ना. निवडणूकही मी स्वतंत्र लढलो. अनेक नेते म्हणायचे, आमचेही म्हणायचे, आता याला भाजपचं तिकीट मिळणार आहे, याला सेनेचं मिळणार आहे, अमुक मिळणार आहे, टमुक मिळणार आहे. मी छातीटोकपणे सांगायचो की मी स्वतंत्र लढणार आहे आणि मी लढून दाखवलं. कुणाची साथ नसताना, कुणी पाठीशी नसताना, सर्वसामान्य माणसाच्या संघटित शक्तीच्या जोरावर मी निवडणूक लढून दाखवली. त्यामुळं
हे असेच नेते आरोप करत असतात. फूस लावायचं काय, सामान्य माणसाला निवडणूक लढायचा अधिकार नाही. आता मी निवडणुकीत उभा होतो. आता काही लोक विरोधकांनी माझ्यावर आरोप केला. कोणी म्हणले यांना भाजपने उभं केलं, कोणी म्हणे यांना शिवसेनेने उभं केलं, कोणी म्हणे यांना राष्ट्रवादीने उभं केलं. ज्याला जे वाटतं ते बोलतात लोक. माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात लोक आहेत. राजकारण्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. सगळ्या तरुणांना एकत्रित करून प्रस्थापितांच्या राजकीय गड्या उद्ध्वस्त करण्यासाठी विस्थापितांच्या घरातली पोरं बाहेर काढायची आणि त्यांना राजकारणात सक्रिय करायचं आणि चळवळीची मोठ घट्ट बांधायची, हा माझा मानस आहे. वेगळी संघटना वगैरे काय नाही, असं नाही. अजून काही असं ठरलं नाही. पक्ष संघटना वगैरे काही नाही. पण जे तरुण चांगलं काही करू पाहतात, पण याच संघटनेमध्ये राहून शेतकरी काम या संघटनेमध्ये स्वाभिमानीमध्ये राहूनच मी स्वाभिमानीतच आहे ना. माझ्या डोक्यात आहे की जे तरुण धडपडतायत, पुढे येण्याचा प्रयत्न करतायत, पण प्रस्थापित लोक त्यांना दाबतायत, अशा पोरांना ताकद देणं, चांगल्या विचाराची तरुण तरुणींना एकत्रित करणं, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना राजकारणामध्ये सक्रिय करणं, हे काम मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि असं जसं अरविंद केजरीवालांनी दिल्लीत एक पर्याय दिला सगळ्या प्रस्थापित पक्षांना, तसा एखादा पर्याय विधानसभेच्या अगोदर देता येतो का, या बाबतीत सुद्धा आमची काही लोकांची चर्चा सुरू आहे तरुण मंडळीशी. तुमच्या बोलण्याच्याच अर्थावर एक प्रश्न असा आहे की युत्या आघाड्या कराव्या लागत असतात, पर्याय द्यावा लागत असतो. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राजू शेट्टी यांनी जर युती केली असती किंवा त्यांना पाठिंबा घेतला असता, त्यांच्या याच्यावर उभे राहिले असते, तर चित्र एक वेगळं असतं हातकणंगले मतदारसंघामध्ये आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा एक चित्र वेगळं असतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. शेट्टी साहेबांचं हे चुकलंय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही थेट बोलणारे कार्यकर्ते. नाही, असं आहे की मी युत्या आघाड्या कराव्या लागतात असं नाही म्हटलं. मी महाराष्ट्राला पर्याय म्हणून महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे असं म्हणालो. प्रस्थापित राजकारण्यांना लोक कंटाळले असं म्हणालो आणि नवीन विजनवाले लोक पुढे आले पाहिजे, याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांना मोबिलाइज करणं, त्यांची एक मोड बांधणं, हे काम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचं असं म्हणालो. आता त्यांनी युती पहिले करायचं ठरलं, मग का त्यांचं कॅन्सल झालं त्याच्या बाबतीत मला काही माहित नाही, कारण काय कानावर आलं नाही. त्या काळामध्ये माझं त्यांचं बोलणंच झालं नाही. फक्त आमचा एक फोन झाला की त्यांनी मला सांगितलं निवडणुकीत मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उभा राहिलाय, तेवढा एक फॉर्मल आमचा फोन झाला. बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्या युत्या आघाड्यांच्या बाबतीत आमचं काही बोलणं झालं नाही. त्यांनी काय युती म्हणजे सुरुवातीला केली मग तोडली वगैरे काय, ते त्यांचं मला असं वाटतं त्याच्या बाबतीतलं तेच अधिक स्पष्टपणाने सांगू शकतील. आणि या युत्या आघाड्यांच्या खेळामध्ये कार्यकर्त्याचं मरण होतं हे मला माहीत होतं. माझा अनुभव आहे 2 पंचवार्षिकचा. त्यामुळं आम्ही आमची एकला चलोरेची वाटचाल निवडली आणि स्वतंत्र निवडणूक लढलो. आणि नुसती लढलो नाही तर आम्ही स्पर्धेमध्ये आहोत. राजू शेट्टी साहेबांचा प्रचारादरम्यान काही तुम्हाला सूचना, काहीतरी मेसेज, काय चाललंय बाबा, प्रचार कसा सुरू आहे, असं काय, सभेसाठी येऊ का, असं काय विचारणं? नाही, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मला तुम्ही लढताय, माझा तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं आमचंही तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही सोबतच आहे, एवढा एक आमचा फोन झाला. मग त्याच्यानंतर काय आमचं बोलणं झालं नाही. रविकांत तुपकर म्हणजे ज्या खासदारांनी हॅट्रिक केली, प्रतापराव जाधव म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या एरियात जाऊन, त्यांच्या इलाक्यात जाऊन एवढे मोठे माणसं जमवले आणि थेट तुम्ही त्यांच्यावर वार करत होते लोकशाही मार्गाने. इतकी ताकद आणि इतका कॉन्फिडन्स तुपकरांमध्ये कुठून आलाय? नाही, माझं जर तुम्ही 22 वर्षाचा चळवळीचा इतिहास पाहिला तर माझा कॉन्फिडन्स असाच असतो. मी थेट बोलणार आहे, मी भिडणारा माणूस आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि डरना आपली डायरी में नाही आहे, मी घाबरतच नाही. म्हणून तर मी प्रस्थापितांच्या विरोधात टक्कर घेतो. भीती वाटत नाही का? काय भीती वाटायचं काम आहे? हे बघा, मी माझ्या आयुष्यात ठरवलेलं आहे 100 वर्षांनी मरायचंय, 60 वर्षांनी मरायचंय आणि आज आत्ता या क्षणाला इथं देह सोडायचा, हे ठरवून मी जो माणूस मरणाला घाबरत नाही तो कोणाच्या बापाला घाबरत नाही. बाबासाहेबांनी प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. ज्या खासदारांना आम्ही 15 वर्ष झाली निवडून दिलंय, त्या खासदारांनी 15 वर्षात काय केलं हे विचारण्याचं संविधानाने आम्हाला अधिकार दिला नाहीये. आम्हाला अधिकार आहे. जो माणूस मत देतो त्या प्रत्येक माणसाला आपल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ते प्रश्न मी त्यांना विचारला, बिघडलं कुठं? आणि लोक मी जमवले नाही, लोक जमले. लोकांनीच निवडणूक ताब्यात घेतली ना. एखाद्या सभेला तुम्ही क्लुप्त्या लढून लोक जमू शकता, पण रोज होणाऱ्या सभांना एवढी मोठी गर्दी लोकांची होते आहे. मला कुठे पैसे खर्च करावे लागले नाही, मला यांच्यासारखे रोजानं लोक आणावं लागले नाही. यांनी तर तो गोविंदा आणला प्रचाराला. कोणी? प्रतापराव जाधवांनी गोविंदा आणला होता ना, तो हिरो. त्याला कोणी विचारत नाही त्या गोविंदाला. आता
पण त्या गोविंदाची हिस्ट्री अशी आहे की तो ज्याच्या प्रचाराला जातो तो माणूस पडतो. बरं. आतापर्यंत गोविंदा ज्याच्या प्रचाराला गेला ते सीट पडलेले आहेत. त्या गल्लीबोळात फिरवलो या लोकांनी त्या गोविंदाला. बरं. खूप मोठे मोठे नेते आमच्या विरोधात प्रचाराला आले, माझ्या विरोधात प्रचाराला आले. सगळे माझ्यावर तुटून पडत होते. मुख्यमंत्री माझ्या विरोधात बोलत होते, स्थानिक आमदार माझ्या विरोधात बोलत होते, खासदार माझ्या विरोधात बोलत होते, गुलाबराव पाटील माझ्या विरोधात बोलत होते, उदय सामंत माझ्या विरोधात बोलत होते, भाजपचे आमदार माझ्या विरोधात बोलत होते. सगळे माझ्या विरोधात तुटून पडले. मी एकटाच होतो. पण माझ्या बाजूने जनता होते. मला कशाची भीती वाटत नाही. आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये भिडणे हा आमचा स्वभाव आहे. आम्ही चळवळी करणारे लोक आहोत. आम्ही प्रश्न विचारणार, आम्ही भिडणार आणि अन्याय जर का होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये भांडणार. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे. अन्यायाच्या विरोधात जा विचारा. छत्रपतींनी सांगितलं, तेच काम आम्ही करतोय. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार तुमच्या समोर उभे आहेत. कुणाचं आव्हान वाटतं? नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव. कुणाचं आव्हान वाटतं तुम्हाला या निवडणुकीत? सुरुवातीच्या काळात मला असं वाटायचं की महायुती आणि माझी फाईट होईल तिथे. पण नंतर विशिष्ट समाजाची मतं ही गठ्ठा मतं महाविकास आघाडीकडे गेल्यामुळे महाविकास आघाडी पण तिथे फाईटमध्ये आले. आता निवडणुकीनंतर जेव्हा आम्ही खेड्यापाड्यामध्ये किंवा शहरांमध्ये लोकांना विचारतो काय चित्र आहे, तेव्हा लोक सांगतात की मशाल आणि पाना म्हणजे माझं चिन्ह, तुमच्या दोघांमध्ये फाईट होणार, असं लोकांचं म्हणणं आहे. शेवटी मला काय वाटतं यापेक्षा लोक काय म्हणतात ते महत्वाचं आहे. लोकांचं जे परसेप्शन आहे ते महाविकास आघाडी विरुद्ध रविकांत तुपकर अशी फाईट होईल असं आहे. बुलढाण्यामध्ये इतर कुठेही पंकजा मुंडेच्या फारशा सभा भेटल्या नाही, मात्र बुलढाण्यामध्ये पंकजा मुंडेची सभा झाली. हे काय लॉजिक आहे नेमकं त्याच्या पाठीमागचं? नाही, काय झालं, एकतर प्रतापराव जाधवांसोबत जो समूह सातत्याने राहायचा तो समूह किंवा ती सगळी खेड्यापाड्यातली माणसं यावेळेला माझ्यासोबत उभी राहिली ताकदीनं. त्यामुळं त्या मंडळीला कन्व्हिन्स करण्याकरता त्यांनी या सगळ्या सभा घेतल्या. परंतु एवढ्या नेत्यांच्या सभा झाल्या, मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, पण जनतेने सांगितलं की आम्ही रविकांत तुपकर सोबत राहणार आहे. पहिल्यांदा अशी निवडणूक झाली की जिथं नेत्यांचं सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. नेत्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या पुरतं बोला, बाकीच्या भानगडीत पडू नका, नाही तर तुमचाही नंबर आहे पुढे मग आता, असं लोकांनी ठामपणाने सांगितलं. निवडणुकीच्या दरम्यान तुम्हाला कुठल्या अशा मोठ्या नेत्याचा फोन आला का की रविकांत तुपकरांना काही ऑफर भाजपकडून असेल किंवा उद्धव ठाकरेंकडून असेल किंवा वेगळ्या कुठल्या नेत्यांकडून? नाही, जेव्हा फॉर्म काय ऑफर आले बरं? नाही, फॉर्म भरायच्या अगोदर माझ्याकडं नरेंद्र खेडेकर आले होते, जे उमेदवार आहेत महाविकासचे, आणि ते मला म्हणले की उद्धव ठाकरे साहेबांचा निरोप आहे. ते म्हणले की रविकांतला जाऊन भेटा आणि तुम्ही जर नाही लढले तर माझी सीट निवडून येईल. तर मी त्यांना म्हटलं की मला तर लढावंच लागेल ना, कारण माझं लढणं लोकांनीच ठरवलेलं आहे. मी जर नाही लढलो तर लोकांना उलट माझ्या बाबतीत संशय तयार होईल आणि लोकांच्या मनात आहे, तर मी त्यांना सांगितलं समजावून की मला लढावं लागेल. तसे निरोप इकडून तिकडून खूप आले, भाजपकडून आले, यांच्याकडून आले, वेगळ्या वेगळ्या लोकांच्या माध्यमातून की तुम्ही लढू नका, तुम्ही लढले तर आमची अडचण होईल. पण मी ठाम होतो की मला लढायचंय आणि मी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा ती ताकदीनं मन लावून करतो. आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर का तुमचा हेतू स्वच्छ असेल, तुम्ही प्रामाणिक असाल आणि हार्डवर्क करण्याची तयारी असेल तर तुम्हाला कोणी थांबू शकत नाही, या मताचा मी. अनेकांना असं वाटतं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून तुम्ही जर लढला असता तर चांगलं झालं असतं, सामान्य लोकांची अशी भावना आहे. तुम्हाला नाही कसं कधी वाटलं की आपण ऑप्शन निवडला पाहिजे तसं काही? नाही, मला जर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असता तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताच्या फरकाने आपली सीट निवडून आली असते. पण ठीक आहे, आता ते खंत आहे. नाही, खंत म्हटल्यापेक्षा ते त्यांच्या लक्षात आलं नाही याची खंत आहे. त्यांच्या लक्षात आलं नाही याची खंत आहे. आणि काय होतं, अपक्ष कुठे निवडून येत असतो का, आणि सामान्य घरातला पोरगा ज्याच्याकडे पैसे नाही तो कुठे फाईट करत असतो का, अशी प्रस्थापित लोकांच्या मनामध्ये भावना आहे. पण जेव्हा निवडणूक झाली, निवडणूक सुरू झाली आणि रंगत आली, तेव्हा यांच्या लक्षात आलं की नाही, हे फाईट कर रहा है. माझी जाऊनच्या जिल्ह्यामध्ये यावेळेस क्रांती होईल का? हे 50-60 हजार मतं पकडत होते सगळे नेते माझे. 50,000च्या आत राहील, 50,000च्या आत राहील. आता पेटी फुटल्यावर कळेल, निकाल लागल्यावर. हा माझी जाऊनचा जिल्हा आहे, इथे क्रांती होईल का यावेळेस? 100%. मला तरी असं वाटतं की लोकांनी ज्या पद्धतीनं मला साथ दिली, ज्या पद्धतीने लोकांनी मला प्रतिसाद दिला, वर्गणी दिली, लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली, लोक माझ्यासाठी दिवस रात्र फिरले, रक्ताचं पाणी लोकांनी केलं, अनेक लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केल्या की आपला एक शेतकऱ्यासाठी भांडणारा पोरगा त्या सभागृहात असावा, अशी लोकांची प्रामाणिक भावना आहे. जेवढं लोकांनी माझ्यासाठी केलं त्याच्यातनं मला असं वाटतं की 100% इतिहास घडेल.
बुलढाणा आणि विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या इकडे प्रश्न एक वेगळा आहे. म्हणजे ऊसाच्या प्रश्नावर जितकं बोललं जातं तितकं सोयाबीन आणि कापसाच्या किंवा इतर पिकाच्या प्रश्नाबद्दल जास्त बोललं जात नाही. तो आवाज तुम्ही बनलात. तुम्हाला असं वाटतं का की गांभीर्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, कापूस असेल किंवा हळद असेल, या बाबतीत थोडं सरकार गांभीर्याने हे प्रश्न घेत नाही जितकं की ऊसाचं घेतं? नाही, काय झालं की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बऱ्यापैकी एकी आहे आणि जोपर्यंत संघटित तुम्ही होत नाही तोपर्यंत कोणतेही राजकारणी किंवा पक्ष तुम्हाला घाबरत नाही. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आता संघटित झालं पाहिजे. यांना काय वाटतंय, खेड्यातले लोक हिंदू मुस्लिम केलं, यांना जातीवर इकडं तिकडं पक्षावर नेलं की हे जातात. पण यावेळेला बुलढाण्यात तसं झालं नाही. बुलढाण्यातली निवडणूक ही शेती प्रश्नांच्या भोवती केंद्रित राहिली. सोयाबीन कापसावर कोणी बोलत नव्हतं. यावेळेला सगळे नेते सोयाबीन कापसावर बोलले ना आमच्यामुळे. हे आमचं यश आहे, काही अंशी का होईना. तर मला असं वाटतं की विदर्भ मराठवाड्यासहित महाराष्ट्रातल्या सोयाबीन कापूस पट्ट्यातल्या लोकांनी संघटित झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, वोट बँक बनवली पाहिजे. जर सगळे लोक नेते कसे त्यांच्या स्वार्थासाठी एकत्रित येतात, सगळे युत्या आघाड्या तोडून तत्व बाजूला ठेवून, मग शेतकऱ्यांनी किमान हक्कासाठी एकत्र यायला काय अडचण आहे असं माझं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी पॉलिटिकल वोट बँक उभी केली पाहिजे, तरच हे प्रस्थापित पक्ष तुमचा विचार करतील, अन्यथा तुमचा विचार हे करणार नाही. तुम्हाला जर संधी मिळाली, निवडून आले, तर पहिलं काम काय कराल तुम्ही शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्या बुलढाण्यासाठी? नाही, मी ज्या प्रश्नासाठी माझं लाईफ डेडिकेट केलंय, सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, सर्वसामान्य माणूस यांचे प्रश्न घेऊन सभागृहात भांडणे आणि बुलढाणा जिल्हा एक विकासाचं मॉडेल करणे, शेगावला विमानतळ करणे, त्यानंतर सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळवून देणे, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे, त्यांना पूर्णवेळ वीज, सिंचनाच्या सोयी, मार्केटिंगची व्यवस्था, ॲग्रो प्रोसेसिंग युनिट, शेगाव, लोणार, सिंदखेड राजा, सैलानी, त्याच्यानंतर संत चोखामेळा, ताराबाई शिंदेंचं, हे सगळे ऐतिहासिक स्थळं आहेत. तर त्याचं चांगलं डेव्हलपमेंट करणे, विकास करणे, MIDC उभ्या करणे, तिथल्या तिथं पोरांना रोजगार कसा मिळेल याच्यावर भर देणे, एक विकासाचं मॉडेल बुलढाणा जिल्हा आपल्याला करायचं आहे असं माझ्या डोक्यात आहे. नाही, आता तुम्ही म्हणालेत की मी संघटनेतच राहणार आहेत, पण दुसरा एक असा एक दबक्या आवाजात चर्चा येतात की रविकांत तुपकरांनी आता एखाद्या पक्षात गेलं पाहिजेत आणि पक्षातून लढली निवडणूक तर त्यांना सोपी जाईल आणि त्यांचा मार्ग जो पुढचा आहे खासदार होण्याचा किंवा मंत्री होण्याचा तो सोपा होईल. यावर तुम्ही कधी विचार करत नाहीत का की खरंच आपण आता एखादी पार्टी जॉईन केली पाहिजे आणि शेतकऱ्याच्याच प्रश्नावर आपण लढलं पाहिजेत, असा काही विचार भविष्यात तुमच्या डोक्यात? नाही, मी कुठल्याही पक्षात आतापर्यंत गेलो असतो तर मी कधीच आमदार होऊन मंत्री झालो असतो किंवा मी एखाद्या मोठ्या पदावर राहिलो असतो. परंतु मला काय वाटतं, ज्या चळवळीसाठी मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी रक्ताचं पाणी केलंय ती चळवळ पण टिकली पाहिजे ना. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये आत्ता जो स्पेस आहे चळवळीला, हा स्पेस तरुणांना खुणावतोय की हा चळवळीचा स्पेस भरून काढा, चळवळीमध्ये या, चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे. आणि शेवटी चळवळी जिवंत राहिल्या तर व्यवस्थेवर दबाव राहतो, प्रस्थापितांवर दबाव राहतो आणि चळवळी जिवंत राहणं हे राजकारण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळं आमचा पिंड हा चळवळीचा आहे, राजकारण आमच्यासाठी दुय्यम आहे. चळवळी करणं, दबावगट करणं, लोकांचे प्रश्न मांडणं, त्यासाठी भांडणं, आणि हे करता करता जर राजकारण करता आलं तर करायचं असं आमच्या डोक्यात. राजकारणासाठी चळवळ दावणीला बांधायची नाही या मताचे आम्ही आहोत. चळवळ करता करता जर राजकारणात जाता आलं तर ते करायचं. असं समजायचं का आता रविकांत तुपकर हे कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही आणि शेतकरी संघटना ते सोडणार नाहीत असं आम्ही समजलं तर हरकत नाही? नाही, मी आता महाराष्ट्राचा एक दौरा करणार आहे, मी सगळ्या तरुणांशी बोलणार आहे, त्यांची मतं समजून घेणार आहे. काय वाटतं महाराष्ट्रातल्या तरुणांना, काय वाटतं चळवळीतल्या जुन्या जाणत्या नेत्यांना, या सगळ्यांशी चर्चा करून, या सगळ्यांशी बोलून काय आपल्याला महाराष्ट्राला नवीन पर्याय देता येईल असा विचार करून आम्ही आता पुढची दिशा ठरवणार आहे. कुठल्या मतदारसंघातून तुम्हाला मताधिक्य जास्त मिळेल? म्हणजे विधानसभा मतदारसंघ आहे तुमच्या लोकसभेमध्ये, कुठला असा विधानसभा मतदारसंघ आहे की तो यामध्ये निर्णायक ठरेल आणि तिथून तुम्हाला जास्त लीड मिळेल आणि तुमचा एकूण लीड किती असेल विजयाचा? मला असं वाटतं की सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून मला सगळ्यात जास्त लीड मिळेल आणि मेहकर लोणारमधूनही मला चांगलं मताधिक्य मिळेल. ओव्हरऑल घाटावरून मला चांगलं मताधिक्य मिळेल. घाटाखाली शहरांमध्ये मी थोडा कमी राहील, ग्रामीण भागात मला चांगलं मताधिक्य मिळेल. आणि गुप्त मतदान मला खूप झालेलं आहे, सुप्त आणि गुप्त, त्यामुळे त्याचा अंदाज कुणालाच येत नाहीये. तर फाईट ही जबरदस्त होणार आहे, कमी फरकानं कुणाची तरी सीट निवडून येईल असं मला वाटतं. आज जरी हे दावे करत असले आम्ही इतक्या लाखांनी येऊन, आम्ही तितक्या लाखांनी येऊ, मला असं वाटतं मी उमेदवार आहे तर लोकांनी आपलं भविष्य ठरवलेलं आहे. आपण काही ज्योतिषी थोडंच आहे की असं होणार आहे तसं होणार आहे. त्यामुळे मी काही भविष्य वेधता नाहीये. लोकांसमोर गेलो, लोकांनी भरभरून प्रेम दिलं, लोकांनी मतं दिली, जो निकाल लागायचा तो लागेल.
धन्यवाद. तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बोलत धन्यवाद. थँक्यू.